नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. ते गुरुजींकडे आलेले असतात. त्यांना काहीतरी बोलायचं असतं आणि भरपूर गोष्टी त्यांना विचारायच्या सुद्धा असतात, मुहूर्त वगैरे रिगार्डिंग. सो आता त्यासाठीच ते इकडे गुरुजींकडे आलेले असतात. आणि गुरुजींकडे आल्यानंतर आता कला आणि काजल तिथेच बसलेले असतात. तेव्हा गुरुजी आता जेव्हा कला आणि अद्वैत बद्दल त्यांच्या पत्रिका वगैरे बघत असतात तेव्हा गुरुजी म्हणत असतात की अरे वा वा वा, तुम्ही विधींना प्राधान्य करून लग्न करण्याचं ठरवलं हे खूप विलक्षण आहे, कौतुकास्पद आहे. कारण आजकाल कोणी असं करत नाही. आणि त्यात अद्वैत चांदेकरांसारखा मुलगा जो परदेशातनं शिकून येऊन सुद्धा आपल्या इथल्या परंपरा इतक्या प्रेमाने जपतोय, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. यावर काजल म्हणते अरे हो मग गुरुजी, आपल्या दाशीने एकदम बेस्टच आहे. तेव्हा ते गुरुजी म्हणतात हो अगदी खरंय, कलाला तर मी ओळखतोच. कला आणि अद्वैत दोघेही एकमेकांना साजेसे आहेत आणि चांदेकरांसारख्या सुसंस्कृत घरात नांदणारे यापेक्षा मोठा आनंद नाही. यावर कला म्हणते बरोबर बोलताय गुरुजी, चांदेकरच्या घरचे संस्कार खरंच खूप चांगले. अहो एवढं मोठं नाव आहे त्याचं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सणवार अगदी व्यवस्थित साजरा केला जातो आणि घरातला प्रत्येक सणवार हा प्रत्येकाने येऊन साजरा करायचा असा आजोबांचा नियम आहे. चांदेकर त्याच्या आजोबांना खूप मानतो, त्यामुळे त्यांनी घातलेले नियम मोडणार नाही याकडे तो काटेकोरपणे लक्ष देत असतो. आणि एवढंच नाही, घरातल्या प्रत्येकाचा तो प्रेमाने आपुलकीने विचार करतो. यावर गुरुजी म्हणतात वा वा वा, चला आता लग्नाच्या तयारीला लागा. मी यादी लिहून देतो, त्याप्रमाणे सगळं सामान तयार ठेवा, म्हणजे फडके गुरुजी येतील पूजेला. तेव्हा काजल म्हणते हो हो चालेल. गुरुजी यादी बनवत असतात तेवढ्यात काजल लगेच कलाच्या कानात कुजबुजत असते आणि म्हणते की तायडे, काय सॉलिड लकी आहेस ग तू. तेव्हा कला म्हणते लकी तर मी आहेच खरंच. तुला माहितीये गुंड्या, अगं मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा मी खूप नावं ठेवली, स्वतःच्या नशिबाला खूप दोष दिला. पण खरं तर मी खूप भाग्यवान आहे, माझं या घरात लग्न झालं. चांदेकर शिकलेला आहे, त्याला एवढा मान आहे. पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं हे आहे की तो खूप 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 चांगला माणूस आहे. लगेच आता यावर काजल म्हणते म्हणजे दाजींची आता तुला एवढीच जर आठवण येते आता तर त्यांना एक तू कॉल कर. तितक्याला आता कला म्हणते की अगं पण चांगलं नाही वाटत ते. कला म्हणते की अगं पण गुरुजी एवढे यादी करतात तर कसं काय चांगलं वाटणार आहे ते इथे. तेव्हा काजल म्हणते अगं तू जा, मी आहे ना इकडे, मी येईल यादी. तेव्हा कला म्हणते खरंच करू का. तेव्हा काजल म्हणते खरंच कर यार, विचारायचं काय त्यात, उचलायचा फोन आणि लावायचा कानाला, हॅलो काय करताय असं. तेव्हा कला म्हणते ठीक आहे थांब. तितक्यात आता कला लगेच गुरुजींना आवाज येते आणि म्हणते गुरुजी मी एक फोन करून आले तर चालेल का. तेव्हा ते गुरुजी म्हणतात हो हो चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही, जा. आता कला लगेच बाहेर जाते फोनवर बोलण्यासाठी. तर दुसरीकडे आता रोहिणी, राहुल आणि तो वकील ऍडव्होकेट रत्न पारखी तो विचारतो की काय मॅडम किती दिवस लागतील अजून. तेव्हा रोहिणी म्हणते आता फक्त काउंटडाऊन बाकी. यावर आता या पेपर्सवर सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत, ऑलमोस्ट सगळ्यांच्या झाल्या, फक्त एक सही बाकी आहे. ती झाली की फाईल मी स्वतः आणून देते ना तुमच्याकडे पुढच्या प्रोसिजरसाठी. तेव्हा तो ऍडव्होकेट म्हणतो बरं ठीक आहे चालेल. आता रोहिणी आणि याची तीच मजा झालेली असते राहुलची. तर दुसरीकडे अद्वैत आता त्याच्या बेडरूम मध्ये ऑफिस रिगार्डिंग काहीतरी काम करत बसलेला असतो लॅपटॉपवर आणि काही पेपर्स चेक करत असतो. आणि आता लगेच अनामिका तिकडे दरवाजात उभी असते. ती अद्वैत काय करतोय याचा अंदाज घेत आतमध्ये येते आणि ती आतमध्ये आल्यानंतर अद्वैतला म्हणते दादा काय करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे अनामिका तू ये ना बस. तेव्हा लगेच ती म्हणजे अनामिका जवळ येते आणि म्हणते की दादा तुला तर माहितीच आहे की मी सोहमच्या प्रेमापोटी परत आलेली आहे, पण पुन्हा काही गडबड होऊ नये आणि मी एकटी पडू नये म्हणून मी एक बॉन्ड लिहिलाय. तेव्हा अद्वैत म्हणतो बॉन्ड. तेव्हा अनामिका म्हणते हो, आणि त्यात असं लिहिलंय की माझं सोहमवर प्रेम आहे पण पुन्हा जर काही अडचण आली तर घरच्यांनी मला एकटं पडू देऊ नये आणि माझ्या पाठीशी उभं राहावं, चालेल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो या बॉन्डची वगैरे खरंच काही गरज नाही, हे बघ तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. तेव्हा अनामिका म्हणते दादा आय नो, पण माझ्या मनाच्या समाधानासाठी, फॉर माय सिक्युरिटी प्लीज. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे, पण तुला कसली काळजी करायची गरज नाहीये, आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. तेव्हा लगेच अनामिका म्हणते पण तरी सुद्धा प्लीज हे बघ हे इथे साईन कर ना प्लीज, हा घे पेन. अद्वैत आला ती बळजबरीने साईन करायला लावते. आता अद्वैत नीट ते पेपर न वाचता तशी त्याच्या नावाच्या पुढे सिग्नेचर करून देतो. अद्वैतची सिग्नेचर झाल्यानंतर आता अनामिका मनोमन म्हणत असते की येस, या बॉन्ड पेपरवर फायनली अद्वैतची सही झाली, चांदेकर मेन्शन आता आमचं होणार आहे. म्हणजे अद्वैतची सही झालेली नसते, अद्वैत सही करायला जात असतो. पण तितक्यात आता त्याचा फोन वाजायला लागतो.
त्याचा फोन वाजतो आणि फोन कोणाचा आहे हे बघून तो खूप खुश होऊन जातो. अर्थातच तो फोन कलाचाच असतो. अद्वैत आता तो फोन उचलतो. म्हणजे अद्वैत म्हणतो, अनामिका सॉरी मला हा फोन घ्यावा लागेल. तेव्हा अनामिका म्हणते, अरे प्लीज प्लीज घे घे. अद्वैत आता जागचा उठतो आणि लगेच फोन उचलतो, सॉरी फोन उचलू लागतो. तेव्हा अद्वैत आता एकदा मागे वळतो आणि म्हणतो, अनामिका तू जरा जाते प्लीज. तेव्हा अनामिका म्हणते की हो हो जाते ना, सॉरी मी पण ना माझं लक्षच नाही, कॅरी ऑन आलेच मी. असं म्हणत आता अनामिका लगेच त्याच्या बेडरूमच्या बाहेर पडते. तिचा प्लॅन फ्लॉप होतो. ठीक आहे, आता अद्वैत लगेच फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो बोला मॅडम. तेव्हा कला म्हणते, बोला बोला तुम्ही बोला, काय चाललंय ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आम्ही काय बोलणार, आम्ही असं ऐकलं की तुमचं पुन्हा लग्न होत आहे आणि जगातला सगळ्यात बेस्ट मुलगा तुम्हाला मिळतोय असं आम्हाला आमच्या सोर्सेस करून कळतंय. तेव्हा कला म्हणते, ते तर आहेच, पण त्यांना जी बायको मिळते ना ती सुद्धा खूप लकी आहे, ते सुद्धा खूप लकी आहे त्यांना जशी बायको मिळाली ते बघून. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो का, आहे मी पण लकी आहे. तेव्हा कला म्हणते, कसा आहे चांदेकर. अद्वैत म्हणतो, कसा असणार, अशक्तपणा जाणवतोय तुला, इथे भांडायला कोण नाहीये ना, मिस करतोय तुला खूप. तेव्हा कला म्हणते, काळजी नको करूस, आता भांडायची तरतूद आयुष्यभरासाठी आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो का. अद्वैत म्हणतो, मला तर चालेल. तेव्हा कला पण म्हणते की मला पण चालणार आहे, चल ठेवते. तेव्हा अद्वैत म्हणतो, ठेवतेस तू फोन. तेव्हा कला म्हणते, हो बाय. आता अद्वैत पण बाय म्हणून फोन ठेवतो. आणि इकडे आता कला फोनवर बोलून झाल्यानंतरून आपली म्हणजे फोन कट करते. तर इकडे आता तो जो ऍडव्होकेट आहे रत्न पारखी, तो हिला काहीतरी डॉक्युमेंट देतो रोहिणीला आणि ते डॉक्युमेंट पूर्ण वाचते रोहिणी. ते डॉक्युमेंट्स वाचत असताना वाचला गेल्यानंतरून आता रोहिणी म्हणते, गेल्या अनेक वर्षांच्या कष्टाचं चीज होणार आहे आता एकदा फक्त या प्रॉपर्टी पेपर्सवर अद्वैतची सही झाली की झालं. तितक्यात कला तिथून जात असते आणि कलाला हा आवाज ऐकू येतो. राहुल रोहिणी यांच्या दोघांचा आवाज येत असतो आणि ते दोघं सोबत दिसतात. त्यांच्यासोबत एक माणूसही दिसतो जो ऍडव्होकेट असतो. आणि आता राहुल म्हणत असतो की कोण कुठले हे चांदेकर. अरे हट मम्मा यू आर टू गुड असं म्हणत तो त्याच्या आईची लाड करत असतो, त्याच्या आईला मिठीत घेत असतो आणि कला हे सगळं बघत असते. आता लगेच राहुल म्हणतो, बरं पुढे काय करायचंय आता. तेव्हा रोहिणी त्याला एक्सप्लेन करत असते की पुढे काय काय करायचंय. कला आता डायरेक्ट तिथे जाणार असते त्यांच्यापर्यंत, रोहिणी आणि राहुल पर्यंत. पण कला आता रोड क्रॉस करू लागते तितक्यात एक 2 व्हीलर आडवी येते. म्हणजे कला तिच्या समोर येऊन जाणार असते, कलाचं लक्ष नसतं ना. आता कलाची त्या 2 व्हीलर वाल्यासोबत हुज्जत होते. म्हणजे अर्थातच कला हुज्जत नाही घालत, समोरचा घालतो. तेव्हा कला सॉरी म्हणून मोकळी होते. त्याचा आवाज एवढा मोठा असतो की त्या गाडीकडे आता राहुल आणि रोहिणीचं लक्ष जातं आणि ते अलर्ट होतात की कला इथे काय करते. कला जेव्हा त्या माणसासोबत हुज्जत घालत असते तेव्हा ते दोघेही काही बोलत नसतात. आता कला पुढे येते आणि तितक्यात अजून एक कार आडवी जाते कलाला, त्यामुळे कला मागे सरकते. पण कला मागे सरकेल तोवर राहुल रोहिणी आणि जो ऍडव्होकेट रत्न पारखी हे सगळं गायब होऊन जातात तिथून. कला आता तिथे पोहोचते आणि सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागते. पण कसलं काय, ते दोघं तिला कुठेही भेटत नाही. तर आता राहुल आणि रोहिणी कारमध्ये बसलेले असतात आणि निघून गेलेले असतात. रोहिणी म्हणते, राहुल फास्ट चालव फास्ट. ती कला कशी काय आली बरं इकडे, तिने काही ऐकलं तर नसेल ना आपलं. नाही तिने काय काय ऐकलंय, काय काय पाहिलंय हे सगळं आपल्याला कळायला हवं. तेव्हाच राहुल म्हणतो, नाही मम्मा तिने नक्कीच काय ऐकले नसेल. पण जर तिने काय बघितलंय तर ते तिने अद्वैतला फोन करून सांगितलं तर. तेव्हा रोहिणी म्हणते, नसती कटकट लागली यामध्ये. तेव्हा राहुल पण म्हणतो आता की ही कला ना दरवेळी मध्ये येतेच मम्मा, त्या कलाचं लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा लगेच आता रोहिणी म्हणते, अरे हो पण तिने जे काही ऐकलंय ना ते अद्वैत पर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्याला घरी पोहोचायचंय, त्यामुळे प्लीज फास्ट चालव गाडी. आता कला तिथे येते आणि म्हणते की रोहिणी मॅडम आणि राहुल एकत्र होते आणि ते वकिलासोबत चांदेकरच्या कुठल्या सहीबद्दल बोलत होते ते, आणि ती सही जर नाही दिली तर असं नेमकं काय घडणार आहे. हे सगळं खूप गंभीर आहे आणि मला ते शोधून काढायलाच हवं, मला हे चांदेकरला सांगायलाच हवं. लगेच आता खाली किचन मध्ये अनामिका आणि रजनी काम करत असतात. तेव्हा अनामिका रजनीला म्हणत असते की आई, लग्नकर म्हणजे किती फ्रेश वाईब असते ना तिथली, म्हणजे सगळं काही नवं सगळं फ्रेश वाटतं, उत्साह वाटतो, कसा किती रोषणाई असते, एकदम फ्रेश वाटतंय मला, उत्साह तर वाढलाच. यावर रजनी म्हणते, हो आणि खरं सांगू का, आपली माणसं असली ना तर खूपच बरं वाटतं. म्हणजे मध्यंतरी एवढं सगळं घडलं पण तू आपलेपणानं घरी आलीस, मला खूप बरं वाटलं त्या गोष्टीला बघून. आता यावर लगेच अनामिका म्हणते, हे सगळं माझं सोहमवर खूप मनापासून प्रेम आहे म्हणून मी करते. म्हणजे मी खूप प्रयत्नही केला त्याच्यापासून लांब राहण्याचा, पण नाही राहू शकले मी, म्हणजे जमलंच नाही हो आई. मला असं रिअलाइज झालं की मी सोहम शिवाय राहूच शकत नाही. आता रजनी म्हणते, आता तोही हळूहळू बदलतोय,
आता त्याला चूक कळली असेलच ना त्याची. तेव्हा लगेच आता अनामिका हो हो म्हणत असते. तितक्यात सोहम तिथे येतो. सोहम तिथे आल्यानंतर लगेच रजनी म्हणते की सोहम ऐक ना. लगेच आता सोहम म्हणतो काय काय बोल ना. लगेच आता ती सांगू लागते रजनी त्याला. ती म्हणते की हे बघ सोहम, आता अनामिकाने एक पाऊल मागे घेतलेला आहे, त्यामुळे तेव्हा आता तू सुद्धा सगळं समजुतीने घ्यायला हवंस. अगं म्हणजे आता कला अद्वैतच बघ ना, त्यांचं जेव्हा एकमेकांसोबत लग्न झालं तेव्हा आपला जोडीदार कोण आहे हे त्यांना माहित सुद्धा नव्हतं. पण अगं आता बघतेस ना, दोघं आता एकमेकांशिवाय अजिबात राहू शकणार नाहीयेत. आणि तुम्ही तर एकमेकांना लग्न आधीपासून ओळखताय, त्यामुळे तुमच्यासाठी नवीन सुरुवात करणं आणि आनंदाने संसार करणं काही कठीण नाहीये. यावर रोहिणी म्हणते नाही, इनफॅक्ट अजिबात म्हणजे असं काही आमच्यात नाहीये, आमच्यात उलट प्रेम आहे, अगम्य प्रेम आहे. हो ना सोहम, असं आता अनामिका त्याला इशाऱ्याने विचारत असते. आणि आता रजनी त्या दोघांनाही जवळ घेते, मुलालाही आणि सुनेलाही. हॉलमध्ये सरोज आबा बसलेले असतात. आता सरोज म्हणते हे बघा आबा आला तो अद्वैत, त्याला आत्ताच काय विचारायचं किंवा सांगायचं ते सांगून द्या बरं, म्हणजे त्याच्याशी एकदा बोलून घ्या. तेव्हा आबा म्हणतात अद्वैत ये बरं इथे बस. आता हे बघ तुझं लग्न होणार आहे, तेव्हा त्या विधींचा मान राखून त्या विधींचा अर्थ तुम्हाला तुमच्या संसारामध्ये आणायचा, कळलं? लगेच यावर सरोज म्हणते की हो अगदी बरोबर. काय तर आता दुसरीकडे कला अद्वैतला फोन लावते आणि कला थोडीशी पेचात पडलेली असते की हे दोघं सोबत काय करताय. कला आता अद्वैतला फोन करते आणि अद्वैतचा कॉल वाजू लागतो. अद्वैत म्हणतो घ्या. एक सेकंड आबा, मला खूप अर्जंट कॉल येतोय, महत्वाचा कॉल आहे, मी आलोच जरा उचलून. आता अद्वैत तो कॉल उचलायला जातो एका बाजूला आणि तिकडनं दरवाजातून नेमकं रोहिणी आणि राहुल येत असतात. अद्वैत आता कॉल उचलतो आणि खरे बोलत असते तिकडून. कला म्हणते की हॅलो चांदेकर. लगेच अद्वैत म्हणतो अगं केव्हापासून वाट बघत होतो तुझ्यासोबत बोलायची. यावर लगेच सोहम बाजूला येतो आणि म्हणतो काय खरे, अहो कलाबाईचा फोन आहे, दुसरा काही महत्वाचा फोन नाही आबा. बघितलं ना अद्वैत दादा कसं करतो ते. आता सोहम त्याला चिडवत असतो. अद्वैत फोनवर बोलेल तितक्यात लगेच सोहम त्याचा फोन हिसकवतो आणि म्हणतो की आणतो फोन इकडे, अजिबात मिळणार नाही तुला फोन, बघितलं दादा, अजिबात द्यायचा नाही याला फोन. आणि इकडनं कला मात्र हॅलो करत असते. कला म्हणते हॅलो चांदेकर ऐक माझं बोलणं ऐक, हॅलो असं कला म्हणत असते. पण सोहम काही फोनच देत नसतो. मंद आहे हा सोहम. लगेच आता आबा तिकडे ही सिच्युएशन बघून म्हणतात या नवरा बायकोंना ना एकमेकांशिवाय करमतच नाही बाबा. आता इथे राहुल आणि रोहिणीचं लक्षच लागत नसतं, कारण त्यांना भीती असते की कलाने फोन नको करायला, काही पचकायला नको. तर मित्रांनो आता होतं काय माहितीये का, लगेच आता तिथे रोहिणी येते आणि म्हणते बरोबर बोलताय डॅड, अगदी बरोबर. अद्वैत अरे लग्नाच्या विधींच्या आधी नवरा बायकोने एकमेकांना भेटायचंही नसतं आणि बोलायचंही नसतं माहितीये तुला, असं रोहिणी म्हणते. जरा दुरावा तर ठेवायलाच हवा, हो की नाही. सो तो फोन दे बरं इकडे, दे असं म्हणत आता लगेच ती फोन हिसकून घेते रोहिणी सोहमकडून. आणि अद्वैत म्हणतो फोन दे ना. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते नाही अजिबात नाही. लगेच आबा म्हणतात आमच्या वेळेस तर असं काहीच नव्हतं बाबा. लगेच पाठोपाठ सर्वोच्च सुटते आणि म्हणते की अरे हे बघ या दुराव्यानंतर जेव्हा नातं फुलायला लागते ना तेव्हा खरी मजा येते नात्यांची. यावर लगेच रोहिणी म्हणते हो करेक्ट बोलते सरोजबाईंनी. अद्वैत लग्न होईपर्यंत तुला तुझा फोन मिळणारच नाही, माझ्याकडेच असेल. लगेच यावर सोहम म्हणतो बेस्ट 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 एकदम मस्त, हेच करायचं आता. अद्वैत आता लगेच सोहमला म्हणतो असं नको सोहम गप्प बस. आता रोहिणी मोठ्या चतुराईने तो फोन आपल्याकडे मिळवलेला असतो, म्हणजे अद्वैतचा आणि कलाचा कॉन्टॅक्टच होणार नाही. आणि इकडे आता ते झाल्यानंतर रोहिणी राहुलला इशारा करत असते आणि राहुल पण असत असतो. तर दुसरीकडे खऱ्यांच्या घरी संगीता काजलला विचारत असते की तू यादीप्रमाणे सगळं आणलंय ना, म्हणजे गुरुजींनी सांगितले अख्खी यादी आणलेली आहे की नाही, परत सांगते ना तुला, विसरू नकोस. लगेच आता काजल म्हणते हो ग बाई तू काय कुठे बसवलंस मला. तेव्हा संगीता म्हणते की बरं मला सांग तोरण कुठला लावायचा, कुठला लावू. तेव्हा लगेच ही म्हणते काजल की अगं आई तू थांब मी करते ना. तितक्यात संगीताचं लक्ष कलाकडे जातं आणि संगीता म्हणते की कले या फुलांच्या पाकळ्या घे, मोडायला घे, म्हणजे पाकळ्या करायला घे त्या गुलाबाच्या. आता कला फोनवर बोलत असते आणि म्हणते की आई हे महत्वाचं आहे जरा. लगेच संगीता म्हणते कोणाला फोन करतेस, हा इथे गपचूप चल. आता कला फोन ठेवून देते आणि म्हणते काय सांगू चांदेकरला आता मी नेमकं, एक काम करते मेसेजेस करते. लगेच आता संगीता म्हणते हे बघा तुम्हाला आता दोघींना पण सांगते काही पण महत्वाचं नाही, आता मी सांगेल तेवढंच महत्वाचं आहे. इथे बघू कला तो फोन ठेव आधी. तेव्हा कला म्हणते आई एकच मिनिट खरंच महत्वाचा आहे मेसेज खूपच, प्लीज प्लीज प्लीज. लगेच संगीता म्हणते आहे का घ्यायचं आता. म्हणते की अगं काही महत्वाचा मेसेज विशेष नसेल आई, मला असं वाटतं की चांदेकरला मेसेज करत असणार ही आणि महत्वाचा असेल आई मेसेज,
महत्वाचा नाही, प्रेमाचा मेसेज असेल, प्रेमाचा. ओके ना ताई? काही नाही ग, असंच असतं. काही काम नाहीये तिला महत्वाचं वगैरे, म्हणून तर तिला असं वाटतंय की म्हणजे बघितलं ना त्यालाच मेसेज करते. आता म्हणजे असं म्हणता म्हणता काजल लगेच तिच्या मागे जाते गुपचूप कलाच्या आणि तिच्या हातातून फोन हिसकून घेते आणि काजल हसू लागते आणि इकडे तिकडे फोन घेऊन पळू लागते. आता कला मागून आवाज येत असते की थांब थांब काजल, थांब, फोन दे फोन दे. पण काजल कसला फोन देते. लगेच आता संगीता म्हणते बास, हे बघ खरे, लग्नानंतर तुला हव्या तेवढ्या गप्पा मार, कोणी अडवणार नाही. पण आता लग्न घरे त्यानंतर ते कसं असं लग्न घरासारखं वाटलं पाहिजे की नाही, हा, म्हणून सांगते चल कामाला लाग, चल कामाला लाग. आणि काजू आता तो फोन लपवायचा आणि तो फोन लांब ठेवायचा. आता कुठेतरी जा, लांब कुठेतरी ठेव. काजल तो फोन वरती माळ्यावर टाकून देते. आता संगीता म्हणते हा आत्ता कसं मस्त केलंस, आता कला कामाला लाग चल. आणि काजल तू पण चला. काजल म्हणते चल चल ताई लाग कामाला. लगेच आता ही पण म्हणत असते संगीता की बस बस बसशील का कला, चल काम कर. आता त्यांच्या सांगण्यावर कला बसवून घेते खरं, पण कला म्हणते की रोहिणी मॅडम आणि राहुल बद्दल मला लवकरात लवकर चांदेकरला सांगायला हवंय. तो फोनच हातात घेऊ देत नाहीये पण मला कोणी, पण समोर जाऊन बोलायची तर सोय नाही. काय करू शकणार आहे मी आता. कला आता तिच्या विचारांमध्ये हरवलेली असते. आता काजल तिला पाहून चिडवत असते आणि म्हणते की अरे 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 अरे, नवऱ्याच्या एवढ्या आठवणी कोण करतं ग आजकाल. बघ नाही फोन काढून घेतला तर कशी डुसली आहे ताईबाई आपल्यावर. लगेच कला काहीच बोलत नसते. लगेच आता तिला काजल म्हणते की बरोबर आहे, प्रेमात पडलं ना की असंच होतं, ते बरोबरच आहे. नवऱ्यासाठी माझ्यांवर एवढं रुसणं बरं नव्हे खरे. ओ सॉरी सॉरी चांदेकर, ओ सॉरी टू बी चांदेकर. आता असं म्हणता म्हणता काजल हसत असते. तितक्यात संगीता तिला फटका मारते आणि म्हणते आवर चल, काय चाललंय तुझं. हा, आता कलाच्या डोक्यावरून संगीता हात फिरवते आणि तिचा मुका घेते आणि हिला काजलला सांगते की चल चल काम कर पटपट. आता काजल हो हो म्हणत तिचं काम करायला लागते आणि इकडे कला जी समोरच बसलेली असते फुलांच्या पाकळ्या करत. तिला आता आठवत असतं, तिचा सगळा पास्ट आठवत असतो तिला. पास्ट म्हणजे तिला तो क्षण आठवतो जेव्हा अद्वैत आणि कला सोबत म्हणतात की आपण दोघांनी पुन्हा लग्न करायचं का. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी कलाच्या चेहऱ्यासमोरून जात असल्या कारणाने कला खूप हसत असते, खूप ब्लश करत असते वेड्यासारखी. तिच्या मनात एकच आवाज गुंजत असतो अद्वैतचा, ज्यात अद्वैत बोललेला असतो मला ना तुझ्या बरोबर आयुष्यभर भांडणत करत जगायचंय, म्हणजे अगदीच अख्खं म्हातारा होईपर्यंत. कला आता मनोमन म्हणते की आपल्याला जे वाटत होतं ते खरे ठरलं चांदेकर. आपलं लग्न पुन्हा नव्याने होतंय चांदोबा. आता कला तिच्याशीच हसत असते, ब्लश करत असते. लगेच आता काजल हे बघते आणि म्हणते कुणीतरी गालातल्या गालात लाजतंय हा आई. लगेच आता कला आपल्या हातातलं फुल तिला मारून फेकते आणि म्हणते गुंड्या गप्प बस. लगेच आता किचन मधून संगीता पण इशारा करत असते हिला की गप्प बस बाई, बोलू नको, शांत राहा. अद्वैतचा फोन रोहिणीकडे असतो आणि रोहिणी तो फोन बघतच राहिलेली असते. आता तितक्यात हिच्या समोर तो येतो राहुल आणि तो म्हणतो मम्मा मम्मा हॅट्स ऑफ टू यू, मानलं तुला, झकास, तू आहेस खरंच. अरे म्हणजे काय सफाईने तू अद्वैतचा फोन त्याच्याकडून काढून घेतलास, काय संदर्भ जुळत होता बरं. आता रोहिणी लगेच त्या फोनवर हात ठेवते आणि म्हणते आता त्या कलाने काहीही ऐकलेलं असू दे किंवा पाहिलेलं असू दे तरीही ती अद्वैत पर्यंत पोहोचूच शकत नाही. आता तिने नक्की काय ऐकलं हे तिलाच माहिती, आणि पण नेमकं तिने ऐकलेलं काय हे आपल्याला समजायला हवंय. आता बेडरूम मध्ये अद्वैत जातो आणि विचार करत असतो की खरे मला का फोन करत असेल, मला मिस करत असेल का ती. डेफिनेटली ती मला मिस करत असणार आहे. काहीही करून आय थिंक मला तिला कॉल करायला हवा, पण कसं काय करणार आहे मी. ती पण काही एकटी नसेल तिकडे, आजूबाजूला लोकांची खूप गर्दी असायला हवी आणि असेल. अद्वैत आता म्हणतो की ऍक्च्युली ती आता माझ्या समोर असायला हवी होती. ती अशी समोर असली ना माझ्या तर मी निवांत गप्पा मारल्या असत्या, म्हणजे मी रिलॅक्स असतो आणि तीही निवांत झोपली असते, अगदी निवांत. तितक्यात आता अद्वैतला कलाचे भास होतात. त्याला आवाज येतो चांदेकर. तितक्यात कला त्याला समोर दिसत असते, भास असतो तो त्याचा. लगेच अद्वैत म्हणतो खरे तू, अरे वा यार तू. तेव्हा कला म्हणते हो मी. तेव्हा अद्वैत म्हणतो तू इथे कशी काय अचानक. तेव्हा कला म्हणते का नाही येऊ शकत का. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नाही येऊ शकते ऑफकोर्स, हे तुझं पण तर घर आहे. पण काय झालं ना मी आता जास्त तुझी आठवण काढली आणि तू डिरेक्टली इथे हजर झालीस. तेव्हा कला म्हणते अरे मला कळलं ना तुला माझी खूप आठवण येते म्हणून म्हटलं की येऊन जावं तुझ्याकडे. आणि फक्त तुलाच नाही खरं तर मला सुद्धा तुझी आठवण येत होती खूप, आंबट कडू गोड. बोल बाकी काय म्हणतोस. तेव्हा अद्वैत म्हणतो काय नाही बस सगळं ठीक. तेव्हा कला म्हणते ठीक आहे येतो मी, बाय. आता तितक्यात अद्वैत लगेच म्हणतो नाही नाही तसं नाही, मला तसं नाही म्हणायचंय. अगं मला आहे ना मला तुला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा कला म्हणते सांग ना काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं ते म्हणजे आता तो खूप अडखळत असतो बोलतात. तेव्हा कला म्हणते बोल बोल चल. तेव्हा अद्वैत म्हणतो एक सेकंड. आता अद्वैत गुडघ्यावर बसतो, आपल्या हातात एक गुलाब घेतो
आणि कलाला देत म्हणतो, आय लव्ह यू खरे, माझी लाईफ पार्टनर होशील का तू? तेव्हा कला म्हणते, चांदेकर तू मला तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो, ऍक्च्युली मला मागच्या वेळेस ही संधी मिळालीच नव्हती. म्हणजे खरं तर आपण दोघं खूप वेगळ्या सिच्युएशन मध्ये होतो. ओके, म्हटलं यावेळेस तरी चूक सुधारण्याचा प्रयत्न करूया. बरं खरे, ऐक ना, माझी पार्टनर होशील का आयुष्यभरासाठी? उत्तर दे, चल चल उत्तर दे. तेव्हा कला अद्वैतच्या हातातला ते रोज घेते आणि त्याला त्याचा स्पर्श करते आणि कला म्हणते, हो हो चांदेकर हो. आता अद्वैत प्रचंड आनंदाने नाचू लागतो. पुन्हा तो बेडवर कोसळतो आणि गुलाबाचा वास घेतल्यामुळे त्याला आता शिंका येते जोरात. समोर बघतो तर कला तिथून गायब झालेली असते. म्हणजे तो त्याचा वास होता हे त्याला कळून चुकलेलं असतं की कला तिथे खरोखर मध्ये नव्हती. अद्वैत म्हणतो, काय चाललंय हे माझं? माणूस प्रेमात वेडा होतो असं म्हणतात, पण इतकं? अरे देवा. आता अद्वैतला बॅक टू बॅक शिंका येत असतात. कदाचित त्याला पण गुलाबाची अलर्जी असेल. अद्वैत ते गुलाब दूर ठेवतो आणि पाणी पियला लागतो. अद्वैत म्हणतो, आता मला तर काहीतरी करायला हवं. खरेला तर मी अजून प्रपोजच नाही केलंय. याला काय अर्थ आहे? द ग्रेट अद्वैत चांदेकर, एक परफेक्शनिस्ट माणूस, आणि खरेला अजून प्रपोज नाही केलं. अरे यार, मला आता काहीतरी करावं लागणार आहे 100%. तितक्यात पण मग काय करू शकतो मी? तितक्यात आता अद्वैत उठून उभा राहतो, फेऱ्या मारू लागतो, विचार करत असतो की काय करू, काय शकतो मी? अद्वैत म्हणतो, मला काही करून लग्नाच्या आधी खरेला भेटावं लागेल. म्हणजे मला काही करून वेळाला न्यावं लागेल तिला लग्नाच्या आधी. म्हणजे लग्न म्हणजे खर्च होणार. असे लग्नाचा खर्च तो उचलताना खऱ्याच्या काही गोष्टी पूर्ण नाही होणार, असं होता कामा नाही. मी एक काम करू शकतो, मी खरेंनाच पैसे देऊन टाकतो आणि त्यातून तुम्ही खऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा असं सांगतो. दॅट्स इट. म्हणजे माझी आणि खऱ्याची भेट सुद्धा होईल. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कला मस्त छान नटलेली थटलेली आहे आरशासमोर आणि स्वतःशीच बोलते. ती म्हणते, आधीचं लग्न खूप चुकीच्या पद्धतीने झालं, खूप चुकीच्या वेळेत झालं आणि आता आम्ही एकमेकांना मानतोय म्हणून आम्ही आजपर्यंत एकमेकांच्या सोबत आहे. म्हणजे आधीचं लग्न मनाविरुद्ध झालं होतं, आता हे लग्न मला मनापासून करायचंय. दुसरीकडे अद्वैत म्हणतो, खरे आजपर्यंत कुठल्याही चांगल्या वाईट आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगात साथ कधीच सोडली नाही. लगेच आता दुसरीकडे कला आता आरशात बघून तिची बोलत असते की आता मी कायम चांदेकर सोबत असणार आहे. तर दुसरीकडे अद्वैत आरशात बघून म्हणतो की आता आपलं लग्न झाल्यानंतर मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तर दुसरीकडे कला पण सेम म्हणते की हो चांदेकर, मी पण तुझी साथ आयुष्यभरासाठी कुठे सोडणार नाही. आता लगेच दोघांनी बाशिंग मानलेलं असताना दोघांच्या घरी विधी सुरू झालेले असतात आणि बांगड्या भरायला एक बाई आलेली असते. म्हणजे काहीतरी काम असतं, सो बांगड्या भरायला एक बाई आलेली असते आणि तो आवाज मुलाचा असतो, ऐक असतो. मला असं वाटतं की तो अद्वैत आहे. तसं म्हणतो की ताई बांगड्या भरून घ्या वगैरे. तेव्हा कला म्हणते, ताई मला असं वाटतंय की तुम्हाला मी ओळखते आणि तुमचा शालू पण खूप छान आहे. शेवटी तो माणूस म्हणतो की आवडणार तर आहे ना, कोण आहे शेवटी मुलगी? द ग्रेट असं म्हणत तो माणूस थांबतो. म्हणजे 100% तो अद्वैत आणि कलाला ते कळतं. कलाचे डोळे उघडेचे उघडे राहतात. कला अलर्ट होते, पण आता बाकीच्यांना सांगू शकत नसते. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटलाय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.